तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर आजचा दिवस जो आहे ना तो अमावस्येचा आहे आणि सगळ्या ताईंना तर माहिती असेल की अमावस्या दिवशी आज आहे ती दीपपूजन आहे. त्यामुळे म्हणजे स्वच्छता करणं सकाळपासून माझी चालू आहे. आणि अमावस्या ही कुठलीही असो तर मी पहिल्यांदा तर पहिलं घर स्वच्छ करायला घेते, कारण अमावस्या दिवशी मला तर वाटतं की घर स्वच्छ केल्यामुळे घरातली सगळी काही निगेटिव्हिटी आहे ना ती बाहेर पडते. त्यामुळे पहिल्या उठल्या मी सगळं बाकीचं काम बाजूला ठेवून पहिल्यांदा तर मी लाद्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेते. सगळं आधी क्लिनिंग केल्यानंतरच मग सगळ्या कामांची मी सुरुवात करते. आणि उंबरठा पूजन हे मी मंगळवारी किंवा गुरुवारी वगैरे करते, पण अमावस्या दिवशीसुद्धा मी न चुकवता उंबरठा पूजन करते. आणि मला ते आवडतं हळदीचं लेपन करायला. त्यामुळे अमावस्या दिवशी लेपन केलं ना की एक वेगळीच ऊर्जा घरात निर्माण होते असं मला वाटतं. कधीही बघा ताईंनो की तुम्ही ज्या वेळेला उंबरठा पूजन करताना आणि हळदीचं लेपन वगैरे करताना तर उंबरा अगदी असा प्रफुल्लित होतो, एकदम असं फ्रेश दिसतो, एकदम नवीन असं गृहप्रवेश आपण करतोय ना असं वाटतं. मला तर नेमकं तसंच वाटतं. तर जानूला ना मी 2-3 दिवसापूर्वी उंबरठा पूजायला लावला होता आणि तिने ना कुंकवाचं स्वस्तिक असं काढून ठेवलं होतं आणि ते तसंच राहिले. आणि मी तिला बोलले पण नंतर, हे मी म्हणजे माझ्या नजरे आड झालेली गोष्ट आहे, कारण स्वस्तिक आपण सहसा असं उंबऱ्यावरती काढत नाही आणि चुकून त्याच्यावरती पाय वगैरे पडू शकतो. तर मी तिला ओरडले, पण तिला माहिती नसल्यामुळे तिनं ते तसं केलं. तर त्याचा मी घालवण्याचा प्रयत्न करते, पण ते काही जायला तयार नाही आहे. तर मी इकडे घट्ट अशी थोडी हळद वगैरे पाण्यामध्ये मिक्स करून आणलेली आहे. इकडे तुम्ही हळद ज्यावेळेला मिक्स करताना पाण्यामध्ये करण्याऐवजी तुम्ही गुलाबजलमध्ये घालू शकता, पण गुलाबजल नव्हतं त्यामुळे मी पाण्यामध्येच मिक्स केलं आणि ते घट्टसर असं करून घेतलं आणि छान असं उंबरठ्यावरती लावून घेतलं. आणि मंगळवारी गुरुवारी तर बऱ्यापैकी होतंच, मंगळवारी चुकून कधी तर राहून जातं, पण गुरुवारी किंवा अमावस्येला मी करतेच म्हणजे करतेच. यानं मला अमावस्या दिवशी ज्या दिवशी करतोय ना आपण हे उंबरठा पूजन, खरं सांगते एक वेगळंच वातावरण घरात तयार होतं. त्यामुळे आवर्जून तुम्ही पण करा, खूप छान वाटतं. आणि मी ते लेपन केल्यानंतर असे छान त्याच्यावरती असे बोटं उठवले जेणेकरून ते दिवसभर तसंच राहील. आणि रांगोळी वगैरे केली म्हणजे त्याच्यावरती काढली ना तर ते तसंच राहील, म्हणजे हलत नाही, मग त्याच्यावरून असं विस्कटून जात नाही. त्यामुळे ओल्या हळदीवरतीच रांगोळी काढली ना तर ती दिवसभर टिकून राहते. आता रांगोळी तर मला सहसा खूप आवडायची, आधी लग्नाच्या आधी खूप मी रांगोळी काढायची, खूप मोठ्या रांगोळ्या काढायच्या. अगदी गल्लीत कुठलाही सण कार्यक्रम असला की मी रांगोळी काढायला जायची, कोणी हाक मारली तर कधी नाही म्हणायचे नाही. तर पण आता कसं होतं आहे, आता आपण सगळं जसं म्हणजे मोठे होत जातो किंवा संसाराच्या व्यापातून इकडे तिकडे त्या रांगोळ्या विसरून जातात. नाही, आता माझ्या तर डोक्यातून सगळ्या रांगोळीच्या डिझाईन केलेल्या आहेत. आता बघू, इथून पुढे आता सण चालू होतील आणि मग आता हळूहळू आता जानू पण मोठी झाली त्यामुळे आता माझ्याकडे ते काम नसतं. जानूच काढते रांगोळी बऱ्यापैकी, पण तिची शाळेची सकाळची गडबड होती त्यामुळे म्हटलं मीच करते, तुझं आवर, माझं मी हे सगळी कामं आटोपून घेते. तर छानशी अशी रांगोळी पण काढलेली आहे. जास्त कलर यूज केले नाही, जे काय आहेत होतेच घरात कलर शिल्लक, पण म्हटलं की जास्त नको आहे. त्या 2 कलर मी हातामध्ये मावतील तेवढे घेऊन गेले आणि त्याचं काढून घेतली. छानशी तुळशीची पण पूजा करून घेतली. तुळशीचा कट्टा मला आणायचा आहे, जो माझ्या मनात आहे तोच आणणार आहे मी. पण त्याला म्हणतात ना, एखादी वस्तू किंवा काय घ्यायचं असेल तर त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. तेच माझ्या बाबतीत पण घडते. फक्त विचार करते की मला तसं घ्यायचं आहे, पण आता ते कधी घडते ते आता देवालाच माहिती. तर आपण फक्त विचार करत राहायचं, एक ना एक दिवस त्या नक्की पूर्ण करतील स्वामी, हे मला माहिती आहे आणि खात्री पण आहे. तर सकाळी घरातून असं धूप घालून घेतला आणि हा कच्चा धूप आहे जो आपण फोडून वापरतो बघा, तो धूप मी गॅसवरती अशीच मागच्या वेळेस एकदा दाखवलेलं तसं मी पेटवली आणि विस्तव तयार केला त्याचा आणि त्याच्यावरती ती सुट्टी धूप आहे ना ती घातली. त्याच्यामुळे काय होतं, धूर पण खूप येतो त्याचा आणि वास पण खूप छान होता त्याचा. आणि मागच्या वेळेस जी मला भेटली होती ती चांगली नव्हती, पण ही मस्तच त्याचा वास होता. त्यामुळे मला हा धूप खूप आवडतो. त्यामुळे हा लावला आणि ते काय केलं, मी फॅनखाली नेऊन ठेवलं, जेणेकरून असं घरभर धूर ना पसरला की तुम्हाला खूप आवडतो. मी लहान असताना ना आजोळी माझ्या म्हणजे मी एकदा राहायला गेले होते आणि माझी आजी आहे ना तर ती अशी संध्याकाळची ना धूप वगैरे घालायची. तर
धूप वगैरे घातला ना तिनं, असं घरभर असा धूर वगैरे व्हायचा आणि ते मला इतकं आवडायचं ना त्यावेळी विचार केला होता की आपण पण असं करू. तर ते त्यावेळेचं मला ते आठवते आणि आता ते असं घातलं की तिची आठवण येते. तर आजीला माझ्या मध्यंतरी बरं नव्हतं असं मी तुम्हाला सांगितले होते, पण आता तिची तब्येत ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तिची तब्येत आता थोडीफार बरी झालेली आहे, ती ठीक आहे आता. तर इकडं ते सगळं झाल्यानंतर मला अभिषेक घालायचा होता आणि आमच्या पाठीमागे अंगणात मागच्या बागेमध्ये ताईबाई हे भावकीचं देवस्थान आहे, जे सगळेजण येतात भावकीचे, जसं जमल तसं वरचेवर येऊन ते अभिषेक घालून जातात. आता ही माझी ज्या आलेल्या आहेत त्या जाऊबाई आहेत पलीकडच्या, त्या येऊन त्यांनी अभिषेक वगैरे तिथं घातला. माझी अजून देवपूजा बाकी होती, त्यामुळे त्यांच्यानंतर मग मी घालेन माझी इथली पूजा झाल्यानंतर. आता प्रत्येक देव मी अमावस्येला घासून स्वच्छ आणि मग सगळं चेंज करून आणि मग त्यांना अभिषेक वगैरे घालते. तर माझ्याकडे जास्त जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, जास्त असे देव नाही आहेत. म्हणजे ते देव बसवणं वगैरे असतं बघा, जे आपल्याला यल्लम्मा किंवा म्हणजे रेणुका माता किंवा सातसरा असतात बघा आपल्याकडे, ते देव नाही आहेत माझ्याकडे जसे मी कुठल्या तरी देवाला गेलं की ते तिथून मूर्ती घेऊन ये असं करून, म्हणजे जे सगळे आहेत ते देव आहेत. आता स्वामींची मूर्ती म्हटलात तर अक्कलकोटला गेल्यानंतर घेऊन आले होते. गणपतीची म्हटलात तर ती मी गणपतपुळ्यातून आणली होती. परत आमचे जे कुलस्वामी आहेत ते मात्र आम्ही मंदिरातून घेऊन आलो, जिथं आम्ही कुलस्वामींचं मंदिर आहे आमचं वडणगे निगवेमध्ये, तिथून आम्ही ते आणली. आणि गायमुख जे आहे ते आमच्या ह्यांनी आहोने आणलं होतं. आणि तिरुपतीची मूर्ती आहे ती माझ्या मावशीने दिली होती बावड्याच्या असंच. आणि तो शालिग्रामचा एक माझ्याकडे दगड आहे ते, आणि जे कुंचन आहे धनलक्ष्मी कुंचन ते मी ऑनलाईन मागवलं होतं. असं सगळे देव गोळा झालेले आहेत आणि मग तेवढेच माझ्याकडे देव आहेत. आणि स्वामींचा फोटो जो की मी पारायणला बसले होते ना त्यावेळेस मी घेतला होता, आणि तो इतका देवारात असं उठून दिसतो ना तो फोटो. अगदी 400-500 रुपयाचा आहे, पण तो अगदी भरकच्च देवारा भरल्यासारखा दिसतो. त्यामुळे त्या फोटोकडे बघितलं ना एक वेगळीच ऊर्जा येते, वेगळीच एनर्जी येते. ज्या फोटोकडे बघितलं की जे काही सांगायचं आहे ते न सांगताच त्यांना कळतं की काय असं वाटतं. तर असो, इकडे मी कुलस्वामींना अभिषेक वगैरे घालून घेते. आधी मी स्वच्छ घासून घेतले, थंड पाण्यानं धुवून घेतले. त्याच्यानंतर मग मी अभिषेक केल्यानंतर गरम पाण्यानं धुवून घेते. आणि त्याच्यानंतर मग जे काय आहे ते आपण हळदी कुंकू किंवा अष्टगंध, आणि कुलस्वामींना सहसा आपल्या सगळ्यांना गुलालच लावतो आपण. तर सगळ्यांना मग मी ते करून घेतलं. तर आजची जी अमावस्या आहे ना ती आषाढ महिन्याची समाप्ती आणि पवित्र श्रावण महिन्याचं आगमन यांच्या वळणावर येते, आणि त्यालाच आपण दीप अमावस्या असं म्हणतो. तर दीप अमावस्येला आपण काय करतो, तर सगळ्या घरातले दिवे जे आहेत त्यांच्यावरती आपण एक जिव्हाळा, प्रेम, कृतज्ञता म्हणून आपण त्यांची पूजा करतो. पूर्वीच्या म्हणजे मी आता 90च्या काळातली आहे, तर लहानपणी तुम्हाला देखील जे कोण असतील त्यांना माहिती असेल की बाबा आपल्या वेळेस जास्त लाईट, मोबाईल किंवा टेलिव्हिजन, टी व्ही वगैरे असं काही नव्हतं. कुठल्याही म्हणजे अशा आधुनिक सेवा वगैरे काय असं नव्हतं. आत्ता ट्रेंड आलेला आहे की दीपपूजन करण्यासाठी ना चांदीचं कोण पितळेचं, कोण कसलं महागडे दिवे वापरले जातात. पण मला वाटतं की दिवा हा दिवा असतो, आणि तो पितळेचा असो किंवा तो रेग्युलर साधा असू दे. अगदी आम्ही रॉकेल पूर्वी आमच्या लहानपणी भेटायचं, रॉकेलच्या दिवे आमच्या घरी लावलेले असायचे. मेणबत्त्या पण फारशा नव्हत्या, पण रॉकेलचे दिवे किंवा तेलाच्या पणत्या आम्ही असं लावायचो. त्यावेळेस लाईट खूप प्रमाणात म्हणजे यायची. सहसा जास्त लाईट नव्हतीच दिवसा, म्हणजे कधी असं व्हायचं की 8 दिवस सकाळी आणि 8 दिवस संध्याकाळी अशी पण लाईट यायची. अशा ह्याच्यात पण आम्ही दिवस काढलेले आहेत सगळ्यांनी, 19वाल्यांनी, तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तर असो, तर ते त्या पहिल्यापासून असं आहे म्हण की दीप अमावस्येला आपण जे दिवे वगैरे आहेत त्यांच्याप्रती, जे आपल्या घरात उजेड करतात तर त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता म्हणून ते आपण त्यांची प्रकाशाची त्या किंवा दिव्याची पूजा करायची. तर असं म्हणून ते दीपपूजन आपण करतो. घरातली पूजा आटोपल्यानंतर मी ताईबाईलासुद्धा मी अभिषेक आणि पाणी घालून आले. घरी नारळ वाढवायला कोण नव्हतं, त्यामुळे मी स्वतःच दिले. आणि हे आता दाखवते ते संध्याकाळचं रुटीन आहे. चावीला पाणी आल्यानंतर मला दिवे धुवायचे होते. आदल्या दिवशी मला थोडा वेळ भेटला नाही, त्यामुळे म्हटले की आणि स्वच्छच होते, फक्त धूळ बसली होती, त्यामुळे पितांबरीने घासायचे होते, त्यामुळे एवढा काय वेळ लागणार नाही असं म्हणून मी ज्या दिवशी दीपपूजन आहे त्या दिवशीच धुवूया म्हणून मी बाकी ठेवलं होतं ते. तर चहा वगैरे घेऊन आम्ही मग ह्या तयारीला लागलो, पाणी वगैरे भरलं.
त्याच्यानंतर आम्ही दिवे स्वच्छ करायचे म्हणून जानूला मी वरती चढवलं आणि तिच्याकडून सगळे जे काय आहे छोटे मोठे पितळेचे वगैरे सगळे दिवे काढून घेतले. आता तुम्ही त्या मोठ्या समई जर बघत असाल तर तुम्हाला दिसायला त्या वाटत असेल की त्या हलक्या आहेत, पण प्रत्येक त्या मोठ्या समईचं, ज्या 2 मोठ्या समई दिसतात त्या प्रत्येक मोठ्या समईचं मला वाटतं जवळपास एका समईचं 6 ते 7 किलो वजन असेल, इतपत त्या जड होत्या. तर त्या मी सगळ्या काढून ठेवल्या आणि म्हटलं की त्याला घासायला वेळ लागेल, त्यामुळे मी म्हटलं की आधी बाकीची अर्धवट तयारी करून घेऊया स्वयंपाकाची, नैवेद्याची, आणि मग तिकडे बोलूया, जेणेकरून मग मला वेळ लागणार नाही. तर इकडे आरू शाळेतून आला होता आणि जवळपास 5 वाजले होते. तो चहा त्याला तयार करून ठेवला, तो त्यानं गाळून गरम करून घेतला. तर मी इकडे कणिक मळून घेते, कारण मला कणकेचे पण दिवे बनवायचे होते, त्यामुळे म्हटलं की सुरुवातीला आधी कणिक मळून घेऊया. इकडे ह्या वहिनी आल्या होत्या, यांच्या केळी ह्या विकायला घेऊन जातात, तर मला पण हवे असतील म्हणून त्या घेऊन आल्या. त्यांच्याकडून मी 1 डझन केळी घेतले. बरं झालं त्यांनी आणून दिलेत, कारण अभिषेक पण मला बनवायचा होता. सकाळी बनवला होता पण आताही लागतो आणि मुलांना केळी आवडतात, त्यामुळे त्यांच्याकडून घेतलेत ते केळी. तर इकडे मग कणिक मळलेली लागलीच, म्हटलं की घट्ट कणिक मळली होती आणि चपातीसाठी मुरायला ठेवायला पाहिजे म्हणून मी लागलीच त्याचे दिवे बनवायला घेतले. आता छोटे छोटेच मी दिवे बनवणार आहे. कोण 11 बनवतो, कोण 21, कोण 51. मी इकडे 11च बनवणार होते, त्यामुळे मग हाताने छान असे दिवे बनवायला घेतले. सोबत लागलंच मी एकीकडे डाळ शिजायला घातली होती, एकीकडे भात लावून घेतला होता आणि एकीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं, कारण हे दिवे आपल्याला त्याच्यामध्ये उघडून घ्यायचे आहेत म्हणून. त्यासाठी मग मी ते तयार करून घेतले. सगळे दिवे 11 दिवे मी करून घेतले आणि उकडायला टाकले. आता वेळ होती ती दिवे घासायची, कारण सगळं बाकीचं आवरून घेतलं. आता दिवे घासेपर्यंत हे कणकेचे जे दिवे केलेले आहेत ते पण चांगले उकडून निघतील, भात पण शिजून होईल आणि डाळ पण शिजेल. तो एवढ्या वेळात आपलं हे कामही आटोपेल. आणि दीपपूजन हे आपल्याला सायंकाळी प्रदोष समय करायचे आहे, जे की 6 ते 7 या दरम्यान आपल्याला चालतं, त्यामुळे त्यावेळेत माझं हे होऊन जाईल आणि जेवणाला आणि स्वयंपाकाला पण वेळ लागणार नाही, म्हणून मी दिवे घासायला घेतले. तर दिवे फारसे काही घाण झाले नव्हते, बऱ्यापैकी चांगलेच होते, कारण त्यांचा वापर जास्त काही होत नाही. आता इथून पुढे सण चालू झाले की त्यांचा वापर होईल. आता गणपती येतील, इथून पुढे सण म्हणजे त्या दिव्यांचं काम आता रुटीनला येईल, त्यामुळे आता म्हटलं की हे स्वच्छ करून घेऊया. पटपट दिवे देखील घासून घेतले. वाटतात पितळेचे चांगले दिसायला दिसतात, पण पितांबरीशिवाय दिवे ते चांगले दिसत नाहीत, पण एकदा घासले की मात्र एकदम चमकतात ते दिवे. तर ते अशा पद्धतीने मी सगळे दिवे घासून घेते. आता कणकेचे जे दिवे बनवले होते ना, तेही चांगले उकडले होते, तर ते मी बाजूला काढून ठेवते. दिवे वगैरे स्वच्छ धुवून चांगले नितळायला ठेवले आणि मी फरशा वगैरे सकाळी पुसल्या होत्या, पण संध्याकाळी पण पूजेच्या आधी मी पुसून घेतल्या. कुठलीही पूजा करताना आपण आधी घर स्वच्छ करतो. पूर्वी फरशा नव्हत्या त्यावेळेस आपण सारवण काढायचो किंवा पूजेपुरतं आपण शेणाने सारवत होतो, पण आत्ता फरशी असल्यामुळे आपण ते पुसू शकतो, त्यामुळे मी तेही पुसून घेतलं. चौरंग ठेवण्याआधी मी तिथे हळदी कुंकू 5 बोटं हळदी कुंकवाची लावली, थोडीशी अक्षता टाकल्या आणि मग चौरंगावरती लाल कापड ठेवून आपल्याला आता दीपपूजनाची तयारी करायची आहे. तर इकडे स्वच्छ दिवे करून ठेवलेले आहेत. इकडे मी तांदूळ अक्षता, प्रत्येक दिव्याखाली अक्षता वाहिलेल्या आहेत आणि इकडे मी सगळे दिवे जे आहेत ते तेलाचेच लावणार आहे. त्यामुळे तूप संपलं होतं, त्यामुळे तेलाचेच लावणार. असं नाही की बाबा तूपच पाहिजे वगैरे, असं काही नाही. ज्यांच्या घरी तूप आहे ते लावू शकतात. तर तूप नाही आहे म्हटल्यावरती काय विकत आणा, किंवा ह्याच्यापेक्षा जे आहे ते तेलाच्या ह्याच्यामध्ये मी दिवे लावलेत. आणि तुम्हाला म्हटलं जसं की भाऊकीचे आमच्या ताईबाईसाठी येतात, कोण नाही कोण येतातच. तर असेच हे दादा आले होते जे ताईबाईला नैवेद्य किंवा नारळ द्यायला आले होते, तर ते मागे गेले. तर इकडे माझी पूजेची तयारी मी आवरून घेत होते. प्रत्येक मी दिव्याखाली ना तांदूळ ठेवले होते, थोडे थोडे अक्षता वाहिल्या होत्या आणि हळदी कुंकूही वाहिलं होतं. आणि आता हे सगळे ठेवून घेते याच्यावरती. आणि दिवे खरंच सांगते की धुतल्यामुळं घासल्यामुळं ना असं चकाक आले होते, एकदम असे उजळून निघाले होते. तर रांगोळी म्हटलं तसं थोडीफार मी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर पाट ठेवला त्याच्यावरती आणि कणकेचे दिवे त्याच्यामध्ये ठेवले. चौरंगावरती दिवे मावत नव्हतं त्याच्यावरती चौरंगावरती दिवे, तरीही मी सगळे व्यवस्थित एका पाठोपाठ चिटकून असे ठेवले. त्याच्यामुळे ते भरगच्च असं चौरंगा दिसत होता. कणकेच्या दिवेसाठी मी इकडे पाट ठेवला होता. पाटावरती मी ते 11 दिवे ताटामध्ये मांडून ठेवले होते. आता आपण हे सगळे दिवे एक एक करून लावत होते. आता मी अगरबत्ती घेतली होती आणि अगरबत्तीने मी ते सगळे दिवे लावत होते. आणि जसं दिवा लावत होता ना तसं असा देवघरात किंवा किचनमध्ये असा उजेड बसरला होता. तर जर मी लाईट बंद केली असती ना तर अक्षरशः असं उजळून निघालं असतं. असे ते दिवे चमकत होते.
अगदी घासल्यामुळं असं त्याची चकाकी आणि त्या उजेडाची म्हणजे अशी चमक अशी मस्त अशी दिसत होती. इकडे मी त्याच्यानंतर फुले वाहून घेतले, हळदी कुंकू लावून घेतलेलं मी प्रत्येक दिव्यांना. आणि आता हे तेलाचे दिवे लावून आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ह्याचा जे आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत ना, त्या कणकेच्या दिव्यांनी त्या आपण जे बाकीचे सगळे दिवे लावलेले आहेत त्यांना आपण ओवाळून घेणार आहोत. इकडे छानशी पूजा वगैरे करून घेतली. पूजा झाली आणि मग निरांजना जे आपण ह्याची कणकेचे केले होते त्यांनी चांगलं ओवाळलं आणि मग मी दारात गेले आणि दारामध्ये उंबऱ्याच्या उजव्या बाजूस मग ते मी दिवा एक ठेवला. आणि दारात ठेवल्यानंतर अगदी दिवाळीत जसं प्रकाशमय होतं ना सगळं, अगदी तसं घर पण वाटत होतं आणि दार पण वाटत होतं. खूप छान वाटलं दारात दिवा ठेवल्यानंतर. त्याच्यानंतर मग प्रसाद जो बनवायचा आहे त्याची तयारी बाकी होती. इकडे रियाला आमच्या अचानक तिला फ्रीज उघडल्यानंतर हे हॉर्लिक्स दिसलं, त्यामुळे तिला चॉकलेट मिल्क पाहिजे होतं, त्यामुळे तिच्यासाठी ते बनवून दिलं. तर तिला दूध आवडतं पण आमच्या पोरांना काही दूध आवडत नाही. ती दूध म्हटलीत की नाकं मुरडतात. पण रिया कशी काय पिते काय माहिती, तिला आवडतं, त्यामुळे तिला चॉकलेट सिरप घालून तिला चॉकलेट मिल्क बनवून दिलं. आता मी प्रसादासाठी इकडे कुर्मा केला होता, वरण केलं होतं, चपात्या बनवल्या होत्या. मगाशी कणकेचे दिवे बनवताना चपातीसाठी लागलीच कणिक मळून ठेवली होती. थोडासा मला शिरा देखील बनवायचा आहे. अजून शिऱ्याचं काम बाकी आहे. भाजी टाकली फोडणीला, अजून चपात्या पण बाकी आहेत. तर भाजी एका बाजूला ठेवते आणि चपात्या बनवून घेते. हे पण यायचा टाईम झालेला आहे आणि पूजेला वेळ नको, त्यामुळे पटपट मी जेवण देखील आवरून घेते. चपात्या एका बाजूला टाकून म्हणजे 10-15 चपात्या करायच्या होत्या, त्या करून मग मी शिरा पण करणार आहे. आता काही ठिकाणींना जसे मी उकडीचे मगाशी दिवे केले, तर काही ठिकाणींना त्याच्या पीठ मळतानाच ना कणकेचे त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून मळलं जातं आणि ते दिवे बनवले जातात. आपण उकडून घेतो पण काही ठिकाणी तळून देखील घेतले जातात. तर ज्याचं त्याचा प्रकार आहे. जसं गाव बदलेल तसं भाषा आणि जशी त्यांची परंपरा बदलते तसंच तो प्रकार आहे. इकडे तोपर्यंत हे आले होते आणि येताना ह्यांनी मुलांच्यासाठी चांगले वडे घेऊन आले होते आणि ते वडे सगळ्यांनी खाल्ले. त्याच्यानंतर मुलांनी छान प्रार्थना म्हटली. आयुष्य लाभो पेटा बाहेरचा बाहेरची लक्ष्मी आठव सर्वांना उदंत आयुष्य लाभ. हीच आमची प्रार्थना कनडेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना भोवदाती दातला अंधार दुःखा साजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेनारे चांदणी. ध्रुवनीने रमाला काजव्यांचे सांगणे मानसाने
इकडे माझा छान नैवेद्य होईपर्यंत मुलांनी आमच्या छान प्रार्थना करून घेतली, शुभम करोती म्हटली, त्याच्यानंतर शाळेतली त्यांची प्रार्थना म्हटली आणि खूप छान म्हणत होते. तर ऐकायलाही बरं वाटत होतं. अगदी देवासमोर बसून छान त्यांनी प्रार्थना केल्यानंतर अगदी भरून आल्यासारखं झालं. इकडे फ्रीजमध्ये मी चांगलं पेपरमध्ये सगळ्या भाज्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेल्या, त्यामुळे त्या भाज्या छान राहिल्या होत्या. शिरा वगैरे बनवला आणि ते त्यांना मी नैवेद्य वगैरे दाखवायला लावला. संध्याकाळच्या वेळी लाईट बंद केल्यानंतर असं काही देवाला दिसत होता आणि खूप छान मंगलमय प्रसन्न असं वातावरण होतं. तर असा काहीसा दिवस होता माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दीप अमावस्येचा. तर पूजा तुम्हाला कशी वाटली आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की एकदा सांगा. कमेंट बॉक्स खाली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.